राष्ट्रवादीकडून आता उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। सुनील तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध होणार आहे। 6 जागा आहेत आणि 6च उमेदवार आहेत, त्यामुळे राज्यसभा निवडणूक ही बिनविरोध होईल। 6 जागा आहेत आणि 6च उमेदवार असल्याने राज्यसभा निवडणूक ही बिनविरोध होणार आहे। राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर झालेला आहे। आतापर्यंत राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर झाला नव्हता, त्यामुळे अजित पवार कोणाचं नाव घेतील हे याकडे लक्ष होतं। मात्र आता राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर झाला। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। मनोज, प्रफुल्ल पटेल यांना का उमेदवारी देण्यात आली आहे? नक्कीच आपण बघितलं तर राज्यसभेची निवडणूक ही आता 27 तारखेला आहे आणि त्याचे फॉर्म भरण्याचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही उद्या आहे। आणि आपण बघितलं तर भाजपकडून पण उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यानंतर शिवसेनेकडून देखील म्हणजे शिंदे गटाकडून देखील उमेदवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे। तसेच काँग्रेस पक्षाकडून देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। आणि शेवटी उरलेलं म्हणजे राष्ट्रवादी गट, अजित पवार गट यांच्याकडनं देखील 10 नावं ही पुढे होती। त्यामध्ये पार्थ पवार असतील, समीर भुजबळ असतील, तसंच आपण म्हणजे आत्ताच गेलेले बाबा सिद्दीकी असतील, अजून अशी नावं होती। त्याच्यामध्ये सर्वात आघाडीवरती पार्थ पवार यांचं नाव देखील होतं आणि त्यावरती त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं बोलले देखील पार्थ पवार यांना बनवण्यात आणि राजीनामा देऊ असं देखील वक्तव्य कार्यकर्त्यांकडनं आलेलं होतं। पण आता सुनील तटकरे यांनी घोषणा केली आहे। जी मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।